दरम्यान हिरामण खोसकर यांना डेंग्यूची लागण झालेली आहे। एका खासगी रुग्णालयात त्यांच्यावरती उपचार सुरू आहेत, ही देखील बातमी समोर येते। डेंग्यू झाल्यानं उद्याच्या काँग्रेस पदाधिकारी मेळाव्यात खोसकर हे उपस्थित राहणार नाहीत, हे जवळपास निश्चित झाले। मात्र हिरामण खोसकर हे कार्यक्रमाला उपस्थित राहणार नसले तरी सुद्धा त्यांचे होर्डिंगवरती कुठेही फोटो नसणं हा तर चर्चेचा विषय आहे। अधिक माहिती घेऊयात, प्रांजल कुलकर्णी आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। प्रांजल, त्यांना डेंग्यू जरी झालेला असला तरी सुद्धा कुठेही फोटो नसणं हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे आणि अधोरेखित होणार आहे। अगदी खरं आहे प्रज्ञा, आपण जर बघितलं तर हिरामण खोसकर हे गेल्या काही दिवसांपासून चर्चेत ठरलेले आहेत। विधान परिषद निवडणुकीमध्ये त्यांचं मत फुटलंय, त्यांनी काँग्रेसच्या पक्षाचं पालन जे आहे, आदेशाचं पालन जे आहे ते केलं नाही असा त्यांच्यावरती आरोप आहेत। आपण जर बघितलं तर उद्या पदाधिकाऱ्यांचा मेळावा होणार आहे आणि एकाही होर्डिंगवरती हिरामण खोसकर यांचा फोटो नाहीयेत। यासोबतच त्यामुळे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत। हिरामण खोसकर हे उद्याच्या मेळाव्यामध्ये असणार का हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार असे आहे। मात्र एकीकडे ही परिस्थिती असताना दुसरीकडे जी माहिती समोर येते त्यानुसार हिरामण खोसकर यांना डेंग्यू या आजाराची लागण झालेली आहे। त्यांच्यावरती एका खासगी रुग्णालयामध्ये उपचार हे सुरू आहेत अशी माहिती त्यांचे जे स्वकीय आहे, ज्यांचे पीए आहेत, त्यांनी ही दिलेली आहेत। त्यामुळे एकंदरीतच कुठेतरी आता हिरामण खोसकर हे उद्याच्या पदाधिकाऱ्यांच्या या मेळाव्यामध्ये उपस्थित राहणार आणि हे जवळपास निश्चित झालेलं आहे। हिरामण खोसकर खरं तर यांच्यावरती कारवाई देखील होईल असे देखील संकेत वरिष्ठ नेत्यांनीही दिलेले होते काँग्रेसच्या। त्यामुळे कुठेतरी आता एकतर काही दिवसांपूर्वी आपण जर बघितलं हिरामण खोसकर यांचे महायुतीच्या नेत्यांसोबतचे संबंध वाढलेले आहेत। अनेक वेगवेगळी कारण ते सांगत या नेत्यांच्या भेटी देखील घेत आहेत। त्यामुळे कुठेतरी आता हिरामण खोसकर यांची नक्की पुढची भूमिका काय आहे हे देखील पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरलेलं आहे। मात्र एकंदरीतच होर्डिंगवरती फोटो नसणं हा विषय जो आहे तो सध्या राजकीय वर्तुळात चर्चेचा ठरलेला आहे। नक्कीच, तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी प्रांजल।